देवदास was my last film as a child actor. ये काजल का टीका भी लगा लीजिए आपा. Life prepared me for adulthood way early. 16 वर्षाचे होते तेव्हा मी माझी पहिली गाडी घेतली होती. एक फ्रीजिंग केलेलं आहे. आता मला आई बनायचंय. माझं हे होत नाही कारण माझं असं झालं की यार पुन्हा जबाबदारी. मी बालकलाकार असताना मला जे चॅलेंजिंग कॅरेक्टर्स मिळालेले आहेत ते सरप्राइझिंगली अडल्ट झाल्यानंतर जेव्हा लोकांना कळलं की हिचा अभिनय ठीक आहे, अरे पण ही सुंदर मुलगी आहे, ह्याच्यामध्येच कुठेतरी जरा गणित आपलं चुकलंय. पण काय झालं, माझं प्रोफेशनल ग्रोथ खूप झाली, माझी पर्सनल ग्रोथ खूप कमी झाली. तर आई सतत माझ्याबरोबर असल्यामुळे मला वाईट अनुभव नाहीच आले. साऊथची फिल्म तुला करायला आवडेल का? मी म्हटलं येस. ऑडिशन दिलं, झालं. आणि त्याच्यानंतर मी तेलुगू, तामिळ, मल्याळम, कन्नडा, पण ॲटलिस्ट आय वॉज नोन टू बी अ वन टेक आर्टिस्ट. शाहरुख खान मला नेहमीच आवडायचं. तेव्हा प्रेम वेगळं होतं, मोठे झाल्यानंतरचं ते प्रेम वेगळं होतं. पण तेव्हा मला असं झालं की नेहा तू कधी जास्त बोलली. मराठीमध्ये मी फक्त भाग्यलक्ष्मी एक ड्रामा सिरीज केली, त्याच्या व्यतिरिक्त मी ड्रामा सिरीजच केले नाही आहेत. टेलिव्हिजनमध्ये मेसेज नाही. मे आय कम इन मॅडम जेव्हा केलं त्याच्यानंतर एक थप्पाच बसला त्याच्यावर. वुमन की बात हा एपिसोड तुमच्यापर्यंत घेऊन यायला सहकार्य केलं आहे लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. आणि हो, हा एपिसोड आणि आमचा आरपार चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. नेहा हे आम्ही आमच्या गेस्टना आवर्जून देतो. सो बर्वा स्किन थेरपी, येस, ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स, येस, ऑल फॉर यू. थँक्यू. आणि प्रथा, आमची मैत्रीण कविता कोपरकर, येस, हिचा प्रथा साडीचा ब्रँड आहे. सुंदर. आणि ही सुंदर साडी तुझ्यासाठी लगेच नेसणार आहे मी, प्लीज. जिची कारकीर्द ही गेली 15-20 वर्षाची आहे, पण हिने सुरुवातच केली ही बालकलाकार या तिच्या भूमिकेतनं. आणि एक बालकलाकाराच्या नंतरची जी एक खूप इम्पॉर्टंट पायरी असते की ती अभिनेत्री होते. ती अभिनेत्री झाल्यानंतर नेहा एक उत्तम व्यावसायिक आहे, उत्तम ऑन्ट्रप्रिन्युअर आहे आणि आता मराठी सिनेमाची ही निर्माती आहे. नेहा, तुझं खूप खूप स्वागत. थँक्यू. आय एम व्हेरी एक्सायटेड टू बी हिअर. आणि वी आर व्हेरी एक्सायटेड टू हॅव यू हिअर. तर तू बालकलाकार, बरं काही लोकांना हे आठवतही असेल, पण मला आठवतं ते 2002 साली देवदासमध्ये बालकलाकार म्हणून तुझी एंट्री झाली. पण त्याच्या आधी आय थिंक खूप आधी. आणि त्याची सुरुवात आय थिंक तुझ्या आईपासून झाली. येस. की तिने तुला त्याच्यात प्रोत्साहन दिला अशा करता, कारण तुझ्या भाषेत सांगायचं तर तू मोस्ट नॉन डिमांडिंग मुलगी होतीस शाळेत. शांत, क्वायट अशी बसणारी मुलगी. तो ट्रिगर पॉईंट आईला का मिळाला तो? याची खरी सुरुवात मी घरातली छोटी, 6 वर्षांनी मोठी माझी बहीण. बर. ती गुंडी, ती डॉन, ती दंगा करणारी, ती घर पूर्ण अपसाइड डाऊन करणारी अशी पर्सनॅलिटी. तर साधारण जेव्हा 6 वर्षानंतर मी आईच्या पोटात होती तेव्हा आईला आनंद होता, पण पोटात गोळाही आला होता की हे सगळं आपल्या बरोबर पुन्हा होणार आहे. आणि त्यातलं काहीच झालं नाही. तू एक्झाम उलटी निघाली. मी काय म्हणजे माझी आई मला अनेक वर्षांआधी हे बोलली की नेहा तू कधी मोठी झाली. मला कळलंच नाही. मला कळलंच नाही. पण युजली असं असतं ना की दुसरं अपत्य ज्या वेळेला होतं त्यावेळेला आई वडील जरा सीझन झालेले असतात ना, त्यामुळं म्हणून तर तिच्या असं होतं ना की पहिली अशी होती तर म्हणून तर पोटात गळू आलात की आता हे यातनं सगळं परत जावं लागणार आहे. आणि मी सगळ्याच तिच्या ज्या अपेक्षा किंवा तिचं जे काही माझ्याबद्दलचं एक मत असेल, काही न पाहता किंवा अपेक्षा असेल, ते सगळेच खोडून काढले मी. आणि मी अशी होती की माझे खूप डिमांड्स नसायचे, खूप काही माझे डिमांडच नसायचे. मला असं सांगितलं की नेहा या बाहुली बरोबर खेळ, तर मी या बाहुली बरोबरच खेळणार. नेहा इकडे जायचं तर मी हेच करणार. आणि माझी बहीण एक्झॅक्टली त्याच्या अपोजिट होती. ती सीताफळ, असे माझ्या आईने एकदा सीताफळ आणून ठेवले होते. ती पैसे द्यायला गेली सीताफळवाल्याला, तेवढ्यात ही त्या सीताफळांवरती नाचून असं सीताफळ असं करून मोकळी.
तर ही एक बहीण जिला तुम्ही 5 मिनिटंही एकटं नाही सोडू शकत आणि एक बहीण जिला तुम्ही 5 तासही एकटं सोडलं तरी ती तिकडेच सापडणार आणि म्हणजे- तेच करताना दिसणार. आई वडिलांची सॅनिटी तू जपलीस फायनली. हा म्हणजे आईची तर जपली खरं. तर अशी मी असताना आईला थोडंसं असं वाटलं की अरे हिचं काय आहे, म्हणजे एवढं का तिला आय थिंक मीची इतकी डिसिप्लिन होती त्याचा किंबहुना त्रासच झाला असेल सवयच तिला. नाही ना. तर मी म्हटलं हिला बोलतं केलं पाहिजे, हिची मतं बाहेर आली पाहिजे आणि त्यातनं कुठेतरी तिने मला चिल्ड्रन वर्कशॉपमध्ये पाठवलं की किमान समवयीन लोकांबरोबर काहीतरी ती मिसळेल, काहीतरी भांडणच करेल, काहीतरी करून येईल. तर मुलगी कास्ट होऊन आली. म्हणजे शिबिरात असायची पूर्वी, शिबिरं असायची. हो, पृथ्वी किंवा- थिएटर्सला चिल्ड्रन वर्कशॉप असायचे. अच्छा. तर तिकडे माझी निवड, माझे तेव्हा सर जे शिबिर घ्यायचे रामनाथ थोडवड, ते खूप फेमस आहेत मराठीमध्ये. खूप बालकलाकारांना त्यांनी अपॉर्च्युनिटीज मिळवून दिल्यात. तर तेव्हा एकता कपूर तिच्या पहिऱ्या सिरियल करता कास्टिंग करत होती, विच वॉज कॅप्टन हाऊस. बर. तर असं तिने असं लक्ष केलं, ही मुलगी. तेव्हा तुझं वय काय होतं? बापरे, 8 वर्षांची असेल मी. लहानच. हो हो, खूपच हां, लहान होते. हां. हो, 4थीत वगैरे होते मी. तर डायरेक्ट कॅमेरा समोर. डायरेक्ट कॅमेरा समोर. आणि बरं झालं असं की सिलेक्ट झाली तर आईला आनंद कमी धडधड जास्त. आता काय? आता ही काय करणार आहे. आणि मला जाम तयारीत पाठवलं आईने. तुझं वाक्य लक्षात आहे ना, तिचं पठाण वाक्य करायचं. झालं ना की तुझं वाक्य बोलायचं, आरामात बोलायचं, काही टेन्शन नाहीये आणि एक्सप्रेशन बरोबर द्यायचं वगैरे वगैरे सगळं. मी ऍक्शन नंतर जणू काही मी हे कायमच करत आलीये. आईने म्हटलं ही कोण आहे, ये मेरी लडकी कैसे आहे. तर मी तिला सरप्राईजच करत आले. आणि मग तेव्हा माझ्या नशिबाने तिने ते टिपलं आणि तिला असं कळलं की ही मुलगी खूप वेगळी आहे कॅमेरा समोर, तिला काही सांगावं लागत नाही. बरं, अगदी खरं, मलाही नाही माहित, असं काही आमचं वातावरण नव्हतं, एक्सपोजर नव्हतं, काहीही नव्हतं. हा, म्हणजे घरात असं कोणी ऍक्टर आहे किंवा असं काहीही नाही, काहीही नाही. तर कुठेतरी कुठून तरी घेऊन आली आहे काहीतरी, माहित नाही मला. आय डोंट वॉन्ट टू अॅनलाइज दॅट टू मच. पण खूप नैसर्गिकरित्या ते माझ्याकडनं चांगल्या पद्धतीने होत गेलं. नशिबाने आईने ते फिगर आउट केलं, टिपलं, त्याला प्रोत्साहन दिला, म्हणून आज मी इकडे आहे. पण मग त्याच्यानंतर तू देवदास तुझ्यापर्यंत आला? नाही. इफ आय रिमेंबर तू हसरतेला, हसरतेमध्ये हां, होतीस. yes. आता मला हसरतेचं खूप कुतूहल आहे, कारण हां. मी ती सिरियल बघायची. आता ती एवढी आठवत नाहीये, पण हे नक्की होतं की त्या काळातली ती खूप एक मॅच्युअर ऑडियन्स साठीची ती सिरियल होती. पहिली सिरियल जी एक्स्ट्रा मॅरिटल लाईफला ऍड्रेस करत होती. एक्झॅक्टली. आणि त्या ह्याच्यातली तू तिची मुलगी झाली होती, शेफाली छाया. इललेजिटिमेट चाइल्ड. विवाह बाह्य संबंधात आलेली मुलगी. पण हे तुला एक्सप्लेन करताना डिरेक्टर ज्यावेळेला तुला हे एक्सप्लेन करत असतील त्यावेळेला तुला ते विशेष काही वेगळं वाटलं नसावं, कारण तू ते फॉलो करत गेला असशील. ते झाल्यावर कदाचित आत्ता तुला मागं बघताना असं वाटतं का की नाही, मी खरं सांगू का, मला अनेक वर्ष मी काय करतेय, कारण मला हे नव्हतं सांगितलं गेलं ना की मी विवाह बाहेर संबंधच्या झालेली मुलगी आहे किंवा इललेजिटिमेट चाइल्ड आहे. मला असं नव्हतंच सांगितलं. मला काय सांगितलं की तुझे बाबा ना अगं रोज नाही येत ना तुझ्याकडे, मग तू मिस नाही का करत तुझ्या बाबांना, मग ते जेव्हा तू भेटतेस त्यांना तर ते तसं दिसलं पाहिजे. दे हँडल्ड इट विथ सो मच ऑफ सेन्सिटिव्हिटी. करेक्ट. अजय सिन्हा, त्यांचं नाव मी घेऊ इच्छिते, डिरेक्टर. खूप सेन्सिटिव्हली अजय सिन्हा, हिज वाईफ संगीता, ज्या प्रोड्युसर होत्या, खूप सेन्सिटिव्हली त्यांनी मला हँडल केलं. मला खरं तर कळलंच नाही की मी इललेजिटिमेट चाइल्ड प्ले करतेय. मला असं करून करून माझ्याकडनं काम काढून घेतलं. इनफॅक्ट हसरते हा असा शो आहे ज्याच्यामध्ये पहिल्यांदा पिरियड्स बद्दल बोललं गेलं आणि योगायोग असा की मला खरं आयुष्यात तेव्हाच पिरियड झाले होते. आणि नशिबाने म्हणजे आम्ही जेव्हा चित्रीकरण केलं तेव्हा लिटरली अ वीक ऑर 2 बॅक, म्हणून मला नशीब कळलं तरी ते काय होतं. हा, कारण सेंटिमेंट हे डिरेक्टर कसं एक्सप्लेन करणार. बर, पण जे हॅपन्स्टन्स म्हणतात ना की प्रत्येक गोष्ट तुझ्या ह्याच्यात जी घडत गेली ना ती काही कारण कॉज अँड इफेक्ट करत घडत गेली असं दिसतंय ते. हो हो, माय गुडनेस. पण मग हे सगळं करत असताना शाळा चालू होती. हो, म्हणजे मी आता अशी व्हिज्युअलाइज करते की शाळेमध्ये
मुलांना प्रोजेक्ट्स दिली जातात हो. किंवा शाळेतले गॅदरिंगचे कॉम्पिटिशन होते आणि तू लिलया सेटवर तू कॅमेरासमोर जाऊन टेक देत होतीस. काही असंच तर आयुष्य असणार ना त्यावेळेचं? खरं तर आय एम टॉकिंग 30 years बॅक. 30 वर्षांपूर्वी या इंडस्ट्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन इतका खास नव्हता. पालक आज किंवा गेल्या 10 वर्षांपासून जितक्या समोरून आपल्या मुलांना या इंडस्ट्रीमध्ये पाठवायचा प्रयत्न करतात किंवा इच्छितात, तेव्हा इनफॅक्ट त्याच्या विपरीत होतं की ही इंडस्ट्री चांगली नाही, मुलं हातान बाहेर जातात, माणसं चांगली नाही वगैरे वगैरे. तर तो एक ब्रॉड पर्स्पेक्टिव्ह सगळ्यांचाच तो होता आणि त्याच्यामुळे मला माझ्या स्कूलकडनं कधीच सपोर्ट नाही मिळाला. स्कूल आणि त्यावेळेला एक्स्ट्रा करिक्युलर मध्ये हे नव्हतं काउंट करत. म्हणजे दॅट वॉज नॉट ग्रांटेड. तर माझ्या आईने खूप प्रयत्न केला आणि बिकॉज स्कूल सपोर्टिव्ह नव्हती म्हणून, टीचर सपोर्टिव्ह नव्हते म्हणून तुमचे कलिग्स पण सपोर्टिव्ह नसतात. तर म्हणजे नॉर्मली जेव्हा लोकांना विचारलं जातं तर त्यांचं असं उत्तर असतं की मला माझ्या शालेय दिवसात परत जायला आवडेल. माझं नाहीये तसं. म्हणजे टुडे वेन आय लुक बॅक, माझ्या आयुष्यामध्ये मजा अशी आहे की त्या टप्प्यात होणारी ती गोष्ट माझ्या आयुष्यात झालेलीच नाहीये. तो क्रमच तुझा सगळा वेगळा आहे. हो, खूपच क्रोनॉलॉजी चुकली आहे. अर्धी चुकली आणि अर्धी घडलीच नाही. हा, म्हणजे हे खूप रॅन्डम आहे, पण मला असं ते एक इंटरव्ह्यू आठवतोय शाहरुख खानचा की ज्याच्यात तो म्हणला, मी आलोच दिल्लीत नाही तर करिअर करायला, तर मला नाही पाणीपुरी खायची जाऊन चौपाटीवर, तर मी थेलेवाला लेके आऊंगा ना अग्रीड. त्यामुळे हे सगळं शालेय वगैरे जे आहे, तू इतकं वेगळं आयुष्य जगत होतीस की तुझ्यासाठी त्या मेमरीज नाहीच आहेत. मला शालेय काय, मला कॉलेजचे मेमरीज नाही. एक्झॅक्टली. म्हणजे शालेय तर तरी ठीक आहे यार, त्याच्यामध्ये बऱ्यापैकी आपण म्हणूया की एक डिसिप्लिन असतं, शाळा असते, तुम्ही काय तुमचे लेक्चर्स बंक करून पिक्चर बघायला नाही जाऊ शकत, हे तुम्हाला फ्रीडम नसतं तुमच्या शालेय आयुष्यात. पण कॉलेजमधला जो एक टप्पा तो असतो की जिथे तुम्ही पहिल्यांदा फ्रीडम एक्सपिरियन्स करायला लागता. तुमचे स्पेशल मित्र मैत्रिणी असतात, तुम्ही बंक करता, तुम्ही काय काय करता, एन्जॉय करता असतो. ते काहीच मला करायला मिळालं नाही. पण ते तुला करायलाच मिळालं नाही म्हणून तू मिस केलं नाहीस का? तुला ते माहितीच नाहीये हे म्हणजे अगदी खरं उत्तर द्यावं तर मला नाही वाटत. ठीक आहे, कधी कधी वाटतं की हे एक एन्जॉय करायला हवं होतं, पण मला ना वाईट नाही वाटत त्या गोष्टीचं, कारण त्याच्या अगेन्स्ट जे मला मिळालं म्हणजे लाईफ प्रिपेअर्ड मी फॉर अडल्टहुड वे अर्ली. आणि मला खूप आधी गोष्टी सगळ्या शिकायला मिळाल्या. म्हणजे म्हणूया मी सतत माझ्या आजूबाजूला माझ्यापेक्षा वयाने मोठ्या लोकांशीच डील करत आलेली आहे. वर्क लाईफ एथिक माझ्या आयुष्यात खूप लवकर आलं. त्याच्यामुळे येणारं डिसिप्लिन, त्याच्यामुळे येणारं सगळ्याच गोष्टी खूप लवकर माझ्या आयुष्यात आला. आणि त्याच्यामुळे येणारं आर्थिक बळ, कॉन्फिडन्स असतो, तुमचं डिसिजन मेकिंग असतं, सगळंच माझ्या आयुष्यात खूपच लवकर आलं. म्हणजे मी 16 वर्षाचे होते तेव्हा मी माझी पहिली गाडी घेतली होती. तर नाही मला, आणि पुन्हा मी काय अशी खूप दंगा घालणारी, खूप मैत्रिणी असणारी अशी व्यक्ती सुद्धा नसल्यामुळे मला असं वाटतं की इट वॉज अ ब्लेसिंग. म्हणजे तुझ्या आयुष्यात ज्या व्यक्ती आल्यात, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण जर का म्हणलो की तू शेफाली छाया यांच्याबरोबर त्यावेळेला काम केलं, आता द शेफाली छाया तर त्या आठवणी एखाद्या व्यक्तीमध्ये एवढ्या लहानपणीपासून असणार की ते वेगळंच असेल. हा, म्हणजे इट्स अ ब्लेसिंग, आय कांट क्रिब अबाउट इट. सो हसरते झाल्यानंतर तुला, तू तेव्हाही टीनेजरच होतीस? नाही, कुठे हसते, असं मी 8वीत होते. हा, म्हणजे आय वॉज 12-13 वर्षाची. त्याच्यानंतर तर कितीतरी शोज केले. मुझे डोर कोई खीचे, दुनिया है रंगीन, एकामध्ये मी स्किझोफ्रेनिक होती, एकामध्ये काय मी होती. हो, म्हणजे तेव्हा तर आपल्याला स्किझोफ्रेनिया काय होतं हेही माहित नव्हतं. तेव्हाही बेचारा डिरेक्टर, ताई बाहेर गेली, राम गेली ना की तुला असंच होतं, असंच करून करून काम केलंय मी. तर तुझं लर्निंग स्कूलच हा सगळा बाल ह्याच्यात निघून गेला. आणि मजेची गोष्ट ही आहे की मी बालकलाकार असताना मला जे चॅलेंजिंग कॅरेक्टर्स मिळालेले आहेत
ते सरप्राइझिंगली अडल्ट झाल्यानंतर जेव्हा लोकांना कळलं की अरे ही सुंदर मुलगी आहे हे कळल्यानंतर हिचा अभिनय ठीक आहे, अरे पण ही सुंदर मुलगी आहे, ह्याच्यामध्येच कुठेतरी जरा गणित आपलं चुकलंय. पण आय मीन अगेन इट्स अ जर्नी. त्यातनं प्रत्येक टप्प्यातनं मला काहीतरी वेगळं, साचेबद्ध नाही आणि जे सगळ्यांना शिकायला मिळतं त्याच्यापेक्षा खूप वेगळं मी शिकत गेले आणि मला त्याचा खूप अभिमान आहे. तुझ्या एका इंटरव्ह्यूमध्ये मी असं तुला बोलताना ऐकलं आणि मला ते खूप भावलं की विशीत काय तिशीत काय तुम्ही सगळं व्यवस्थित अनुभव घ्या, कारण की तो अनुभव जो असतो तो तुम्हाला समृद्धच करतो. कारण ते जर का अनुभव घेतले नाहीत तर आयुष्य कळत नाही. हो. आणि खूप इंडिपेंडंट आहेस तू, असं तू वारंवार म्हणतेस. हो. हा इंडिपेंडन्स म्हणजे काय? इंडिपेंडन्स किंवा तुला इंडिपेंडन्स म्हणून काय महत्वाचं वाटतं? की ते तू कमवतीयस हा एक इंडिपेंडन्स असू शकतो, तुला निर्णय माझे म्हणजे येस नो डाऊट आज मी या इंडस्ट्रीमध्ये माझ्या आईवडिलांच्या आशीर्वादाने आहे. पण मी तेच सांगते ना की मोठे झाल्यानंतर मला कळलं की ज्या गोष्टी मला खूपच इझिली मिळत गेल्या, म्हणजे या इंडस्ट्रीमध्ये जाण्याचं परमिशन नाही तर प्रोत्साहन, परमिशन नाही तर सपोर्ट, आणि खूप गोष्टी मला खूप इझिली मिळत गेल्या. फुल मार्क्स टू तुझ्या आईवडिलांना दोघांना? ॲब्सोल्युटली फुल मार्क्स, म्हणजे ये तो नॉर्मल है असं झालं माझं. तर विच आय ऑलवेज से दॅट माय नॉर्मल इज व्हेरी डिफरंट फ्रॉम नॉर्मल. आणि म्हणून इंडिपेंडंट विचार करणे, एका अशा इंडस्ट्रीमध्ये नॅव्हिगेट करणे ज्याचं आपल्याला काहीच जेन्युइनली माहीत नाहीये. मग त्यावेळेला तुझी आई तुझ्याबरोबर यायची तू लहान असताना? कायम. माझ्या बाबांनी फक्त एकच अट ठेवली होती की मुलगी कधीही कुठेही एकटी जाणार नाही. तर आई सतत माझ्याबरोबर असल्यामुळे मला वाईट अनुभव नाहीच आले. जे काही थोडेफार आले असतील ते खूप मोठे झाल्यानंतर आले. म्हणजे आपण असं म्हणूया लेट 20s, जिथे आई थोडीशी मला अजून इंडिपेंडंट करू पाहत होती की बघ तू एकटी जाऊन बघ, तू अंदाज घे, मी आहेच. तर पण तसे मला लहानपणी असताना, बिकॉज यू व्हेरी वल्नरेबल, तुम्हाला तर जगही माहीत नाही, तुम्हाला ती इंडस्ट्री इज नोन टू हॅव प्रिडेटर्स अराउंड इट. तर मला तसं जेन्युइनली बाय द ग्रेस ऑफ गॉड, बाय द ग्रेस ऑफ माय पेरेंट्स, मला काहीच असं अनुभवाला आलं नाही. म्हणून कुठेतरी मी निडर होती, कुठेतरी मी बिंदास होते, सिक्युअर होतीस, कम्प्लिटली सिक्युअर होते मी. तर कॉन्फिडन्स तिकडनंच येतो ना. ॲब्सोल्युटली. निर्णय स्वतःचे घेत होती, काही वाईट समोर आलं नाही, माझ्या अनुभवालाच आलं नाही. इनफॅक्ट मी कधी कधी माझ्या आईला म्हणते की आई तू मला इतकं प्रोटेक्ट केलंयस की मला जगच जरा उशिरा कळलंय. एकंदरीतच जग उशिरा कळलंय. मी म्हटलं थोडं जरा मला पडू दिलं असतं. तर ते हे म्हणतात ना की लेट ब्लूमर असतात. सो पोस्टर चाइल्ड. सगळं नंतर कळतं. खूप म्हणजे मी तेच म्हणते ना की ज्या गोष्टी ज्या वयात समजायला पाहिजे होते ते नाही समजले. म्हणजे दुनियादारी खूप आधी कळली, पण दुनिया कशी आहे ही खूप नंतर कळलं. वा वा. तर पण आहे क्रोनॉलॉजिकल आपलं गणलंय थोडं. ते आपण सुरुवातीलाच एस्टॅब्लिश केलंय. पण हे करत असताना तुझं बालपण जे आहे, म्हणजे आई महाराष्ट्रीयन आहे आणि वडील इंदोरचे आहेत. येस. आणि तू हिंदी मराठी मिश्रित घरात येतेस. हो. आणि इंग्लिश एज्युकेशन. हा. त्यामुळे तू लिहिलं या, मला असं वाटतं की मराठी इंडस्ट्री काय, हिंदी टेलिव्हिजन काय, तू दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये अनेक कामं केलेली. येस येस. ते ट्रान्झिशन कसं झालं तुझं? कारण मी ठरवलं होतं की खूप क्रोनॉलॉजिकली विचारायचं, पण क्रोनॉलॉजिकली होणार नाही. अनफॉर्च्युनेटली नाही होते. येऊ आपण सगळ्या विषयांना परत येऊ, इकडे तिकडे जाऊन येऊ. साऊथ पण असं झालं की मी हिंदी करायला लागले आणि चाइल्ड आर्टिस्ट म्हणून होते. आणि आय थिंक अराउंड 18-19 मला असं वाटलं की आपला हा प्रवास इतका सुरळीत आणि छान झालाय तर आता मोठा विचार करायला हरकत नाही. आणि कुठेतरी मला असं वाटत होतं की जर आपण काहीतरी एक लीड किंवा हिरोईन किंवा असं काहीतरी आपला प्रवास असला पाहिजे. कसं काय काही माहित नव्हतं. म्हणजे आज जेव्हा मी मागे बघते, मला गॉडफादर नव्हतं, मला इंडस्ट्रीमध्ये कसं वावरायचं, कनेक्शन्स डेव्हलप करायचे. एकतर मी स्वतः अबोल,
तर काही म्हणजे मला वाटतं देवाची कृपाचे मी इंडस्ट्रीमध्ये आली आणि इंडस्ट्रीमध्ये टिकली आहे. तर तेव्हा अगदी समोरून मला जसं मी हिंदीमध्ये आले ना तशीच मॅजिकली मी साऊथमध्ये गेले. मला एका कोऑर्डिनेटरने विचारलं की नेहा साऊथची फिल्म तुला करायला आवडेल का? मी म्हटलं येस. ऑडिशन दिलं, झालं. असं करत माझी पहिली तेलुगू माझा पहिला चित्रपट होता सोंतम म्हणून. आणि त्याच्यानंतर मी तेलुगू, तामिळ, मल्याळम, कन्नडा, ऑल 4 लँग्वेजेस विथ एस्टॅब्लिश्ड हिरोज, एस्टॅब्लिश्ड साऊथ कवर्ड. ॲब्सोल्युटली. आणि तसा माझा प्रवास सुरू झाला आणि तोही बऱ्यापैकी सुरळीत होता. सो इट थिंग्स सेरेंडिपिटी. पण त्या लँग्वेज बद्दलचं ऑफकोर्स हे फोनेटिक तुम्हाला पाठांतर असेल आणि गोष्टी असतील, पण साऊथ इंडस्ट्रीमध्ये प्रोटोगनिस्ट मेल असतो. हो हो. तो इथे ते कंपल्सरी आहे. आणि बाई जी असते ती एखादी वेगळे कॅमेरे अँगल्स असतात किंवा तिचा नाचाचे डान्स स्टेप्सच खूप वेगळे असतात. हे करत असताना तू खूप यंग होतीस म्हणून विचारच केला नाहीस का तुला खरंच चांगले रोल पण मिळाले तिथं? तिथे मिळाले मला, नुसते स्टिरियोटिपिकल नाही मिळाले मला. इनफॅक्ट साऊथमध्ये येस काही स्टिरियोटिपिकल पण केलेत मी, की मुलगी येते छान छान दिसते, कॉय शाय गर्ल वगैरे, गाणी 2 आणि विषय संपला, असे पण केलेत मी. पण मी काही खूप स्ट्रॉंग कॅरेक्टर्स पण केलेत तिकडे. तर साऊथ हॅज बीन अ मिक्स बॅग. हां, म्हणजे डेफिनेटली अ मिक्स बॅग. आणि भाषेवरती तिकडे खूप मेहनत घ्यावी लागते. आणि 4 भाषा म्हणजे 4 भाषा, 4ही भाषांचा एकमेकांशी काही संबंध नाही. आणि तिथे म्हणजे एक पद्धत जी आजही आहे की प्रॉम्प्टर्स टेलिप्रॉम्प्टिंग नाही, बेसिक प्रॉम्प्टर्स वापरतात. म्हणजे वोकली कोणी तुम्हाला प्रॉम्प्ट करतंय. आणि हे तिकडचे लोकल कलाकारही घेतात, ज्यांना भाषा माहिती आहे तेही प्रॉम्प्टिंग घेतात. आणि मला प्रॉम्प्टिंग झेपत नाही, कारण समोरच्या माणसाच्या इमोशन आणि स्पीडप्रमाणे मी त्याला रिपीट करते, कारण माझं अर्ध कान तिकडे, माझं अर्ध लक्ष तिकडे. बरोबर. आणि माझं असं व्हायचं की नाही, मला जर या वाक्याला इथे गॅप घ्यायची, इथे पॉज घ्यायचा आहे तर. आणि जेव्हा मोठे मोठे वाक्य असतात एवढा वेळ नसतो ना, या वाक्यानंतर एवढा गॅप घ्या ह्याच्यात. मग मला त्याच्या हिशोबाने चालावं लागायचं आणि ते मला काही झेपायचं नाही. तर आपण आपलं आयुष्य कठीण करण्यात आपण एक्सपर्टच आहोत. तर मी आपली रात्रभर जागतीये, भाषा पाठ करतीये, डोकं माझं दुखायचं, देवा आपण काय करतोय वगैरे. पण ॲटलिस्ट आय वॉज नोन टू बी अ वन टेक आर्टिस्ट. सो तू क्विक लर्नर होतीस त्या? नव्हते. मला भाषा नाही, मला भाषा शिकताना खूप त्रास होतो. आय एम नॉट म्हणजे काही लोकांना लँग्वेजची देणगी असते, लिंग्विस्टिक असतात. मी नाहीये तशी. मला खूप मेहनत घ्यावी लागते. सो किती वर्ष तू हे काम केलं? ऑलमोस्ट 3.5-4 वर्ष. बिग पिरियड. खूपच मोठा काळ. कारण किती मी मला वाटतं 12-13 फिल्म्स केले, सगळे लँग्वेजेस सोडून. मग टेलिव्हिजन इंडस्ट्री पण त्याच वेळेला तू करत होतीस? नाही, तेव्हा काय मी ऍक्च्युली करतच होते. पण आय थिंक देवदास, ज्याच्याबद्दल आपण सतत बोलतोय, देवदास वॉज माय लास्ट फिल्म ॲज अ चाइल्ड आर्टिस्ट. येस. त्याच्यानंतर मग मी मायग्रेट झाले साऊथला. थोडं रेंगाळूया ना देवदासवर. अगदी येस. कारण शाहरुख, जगातील सगळ्यात सुंदर स्त्री माधुरी, श्रीदेवी, आपला ऐश्वर्या, आणि कॅनव्हास, संजय लीला भन्साळी, द कॉस्ट्युम्स, आणि हे सगळं त्या वयामध्ये तो खरं सांगायचं तर खूप जास्त माइंड करप्ट होण्यासारखं पण आहे. की एवढं भव्य पाहिलंय की आता ह्याच्यानंतर माझं सगळं भव्यच होत जाणार आहे, असं एक पण होऊ शकतं ना? नाही, आय थिंक आय वॉज व्हेरी ग्राउंडेड. माझ्या मम्मीने मला खूप ग्राउंडेड ठेवलं. आणि अगदी खरं सांगू का, तेव्हा मला आठवतं मी ये दुनिया रंगीन नावाचा शो करायचा. माझं तर 10वीचं वर्ष होतं, बाय द वे. ते माझं 10वीचं वर्ष होतं. मी 16 वर्षाची होते. मी 10वी कशी पास झाली, आय गॉट 64.75%. देव जाणे मी कसे मिळवले ते, कारण प्रिलियम सुद्धा दिले नव्हते मी. लिखाणाचं स्पीड वगैरे असं काही असतं 10वीमध्ये, हे काहीच मला अनुभवायलाच मिळालं नाही. तर तेव्हा मी ये दुनिया रंगीन नावाचं डेली सोप करायचं. डेली सोप नव्हतं ते, मला वाटतं बायत्राय विकली असं काहीतरी होतं ते. आणि देवदासचं जे शूटिंग व्हायचं, जे चंद्रमुखीचा जो पोर्शन आहे, जो कोठ्याचा जो अख्खं पोर्शन आहे, तो रात्री शूट व्हायचा. तर दिवसा शूटिंग, अभ्यास आणि कधी कधी रात्री. बाप रे. तर इन ऑल ऑनेस्टी कधी कधी मी तो अख्खा फेज माझा हेजमध्ये गेलाय. खरंच आहे की आता फक्त इकडनं इकडे जायचंय, मग इकडनं इकडे जायचंय, मग मध्ये अभ्यासही करायचा आहे.
मला कुठेतरी दिसत होतं की मी फिल्म सिटीच्या इतक्या मोठ्या सेटवरती आहे जिथे एका दिवसाला एका रात्रीला मॅक्झिमम फक्त एकच शॉट घेतला जातो. या सगळ्या गोष्टींचा विचार किंवा जज्ब किंवा त्याला ॲब्झॉर्ब करून बापरे मी हे सगळं अनुभवलंय. खूप वर्ष लागली. खूप वर्ष लागली. आणि पण म्हणून ते प्रेशर तू कदाचित घेऊ शकली अजिबातच नाही. घेऊ शकलीस म्हणजे ते प्रेशर तुला मला वाटलंच नाही त्या गोष्टीचं. एक्झॅक्टली मला वाटलंच नाही त्या गोष्टीचं. आणि अनुभव सांगायचा तर मला अजूनही आठवतं माझ्या कॅरेक्टरचं नाव होतं चौरंगी आणि ती कोठेमधली वन ऑफ द सखीज. आणि शाहरुख खान मला नेहमीच आवडायचं तेव्हाही आजही. तेव्हा प्रेम वेगळं होतं, मोठे झाल्यानंतरचं ते प्रेम वेगळं होतं. पण तेव्हा मला असं झालं की नाही तू का नाही जास्त बोलली का नाही. पण अबोले ना खूप. आणि मी फक्त त्यांना ऑब्झर्व करायची. प्रत्येक व्यक्तीला गुड मॉर्निंग गुड नाईट, प्रत्येक व्यक्तीला ग्रीट करणे, विचारणे, हसमुख राहणे. एखादी एवढी व्यस्त म्हणजे खरोखरी खूप बिझी स्टार होता तो त्यावेळेला तेव्हा. आणि ते जे म्हणतात ना शाहरुख बद्दल की ही मेक्स यू फील स्पेशल, माझ्यासारख्या लहान मुलीला सुद्धा जितकं इतकं छोटंसं कॅरेक्टर आहे तिलाही कसं स्पेशल फील करून देतो हा माणूस. इतकी ही ताकद कुठून येते एका माणसामध्ये. तर हे मी सगळं खूप शिकले. सांजलीला भन्साली सच अ सिम्पल पर्सन. सँडविच आवडणारा, कॉफी पिणारा, जमिनीवर बसून शॉट बघणारा, मॉनिटर बघणारा, क्रिएटिव्हली सो हाय. कारण त्यांचं असं होतं की आम्ही 4 सखी होतो आणि त्यांचं असं होतं की प्रत्येक सखीचं दुपट्ट्याचं ड्रेपिंग वेगळं असलं पाहिजे, युनिफॉर्म नाही असला पाहिजे. तर ॲज युजल त्या 3 मुली आधी गेल्या, त्यांचं ड्रेपिंग वगैरे झालं. माझा नंबर येईपर्यंत सगळ्यांची स्टाईल ऑलरेडी अडॅप्ट झाली होती, माझ्याकरता काही वेगळी स्टाईलच नाही उरली. तर ते असं म्हणाले की आपण सेटवर जाऊया, सर काढतील काहीतरी. 1 सेकंड त्यांनी माझ्याकडे बघितलं, हा तो छेडा तिकडे कर, तो छेडा. अँड आय वॉज द बेस्ट ड्रेप्ड ऑफ ऑल द सखीज. हे गुडनेस. आणि बघ ना ते इतक्या वर्षांतर तुला हे आठवतंय. हो तेच आठवतंय मला की एका सेकंडमध्ये कसं जमलं हे सगळं. तर मला आठवतं ते एवढे मोठे मोठे भव्य सेट्स, लाइटिंगला 3-3, 4-4 तास, बाहेर 15-15, 18-18 जनरेटर व्हॅन्स. त्याच्यासारखं मी आजतागत ना शूट केलंय ना ऐकलंय. तो स्केलच वेगळा स्केल होता. आणि ऐश्वर्याचं काय, त्यांच्याबरोबर माझं शूट नव्हतं. आय वॉज नॉट इन हर साईड. त्यामुळे ते फक्त प्रीमियर किंवा असंच भेटलं असेल. अदरवाईज वर्किंग एक्सपिरियन्स नाही. आणि त्याच्यानंतर तू अव्यात टेलिव्हिजनमध्ये काम करतेस. हो राईट. म्हणजे मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये तू राहिलीच आहेस आणि आहेच आहेस, पण हिंदीमध्ये खूप जास्त तू कामं केली. खूप जास्त. आणि टेलिव्हिजनमध्ये तुझं एक वाक्य मला आठवते की टेलिव्हिजन इंडस्ट्री ही अडथळ्यांची शर्यत आहे आत्ता, पण रिग्रेसिव्ह. आता हा रिग्रेसिव्ह जो शब्द आहे की ह्याच्याबद्दल तू बोललेली पण आहेस ॲक्च्युली. पण तरीसुद्धा तू टेलिव्हिजनमध्ये आत्ता परत बाबीच्या रोलमध्ये परत. पण मी कधीच ड्रामा केला नाहीये टेलिव्हिजनमध्ये अडल्ट झाल्यापासून. म्हणजे लहानपणी मी जसं म्हटलं की लहानपणी मी ज्या टाईपच्या सिरियल्समध्ये होते त्याच्यामध्ये असा ड्रामा नव्हता. आणि त्याचं सादरीकरण फार वेगळं होतं. डेली सोप हे कॉन्सेप्ट इंट्रोड्यूस झाले नव्हते. हे सगळे वीकली बाय वीकली म्हणून कॉन्टेंट फार वेगळा होता मी जेव्हा लहानपणी टेलिव्हिजन करायचे तेव्हा. मधले तर ऑलमोस्ट मला वाटतं 12-13 वर्ष मी हिंदी टेलिव्हिजन केलंच नाही. कारण मी एवढा मोठा कारण मी साऊथमध्ये गेले. साऊथमध्ये 3.5-4 वर्ष होते. त्याच्यानंतर मी मराठीमध्ये आले. करेक्ट. मराठीमध्ये मी फक्त भाग्यलक्ष्मी एक ड्रामा सिरीज केली. त्याच्या व्यतिरिक्त मी ड्रामा सिरीजच केले नाहीयेत. आणि मला माहिती, मी माझं हे मत दिलं होतं की रिग्रेसिव्ह असतं वगैरे असं तसं. पण मला त्या रिग्रेशनची प्रॉब्लेम नाही आहे. कारण ते कुठेतरी आपलं समाजाचं प्रतिनिधी होत, रिप्रेझेंटेशन आहे. येस, रिप्रेझेंटेशन आहे. पण ज्या पद्धतीने ते होतं, म्हणजे थप्पड सुद्धा आपली जी फिल्म आहे ती त्याच गोष्टीला दर्शवते की रिग्रेशन इन अ वे. पण त्या रिग्रेशन मधनं जर तुम्ही एक मेसेज देऊ शकता देन दॅट्स इम्पॉर्टंट. टेलिव्हिजनमध्ये मेसेज नाही आहे. टेलिव्हिजन तेच असतं. आणि तुम्ही फक्त त्या रिग्रेशन वरती, त्या रिग्रेशनच्या निगडीत इमोशनला मिल्क करताय फक्त. ओके.
की ती बाई किती बिचारी आहे. बिचारी आहे किंवा शोषण होत आहे किंवा शोषिक आहे, या गोष्टींवरतीच मिल्किंग जास्त आहे. मला वाटतं बालिका वधू सारखी एखादी सिरियल जर असेल ना तर काहीच हरकत नाहीये करायला. पण म्हणून तू कॉमेडीत जास्त रुळलीस का? हो, कारण मला हे नाही करायचं, असं नाही करायचं. कारण कपिल शर्मा हे एनर्जीवाले सगळे शोज होते ना, हे हा, तुझे म्हणजे की- खरं तर कॉमेडी सुद्धा काय झालं, मी मे आय कम इन मॅडम जेव्हा केलं त्याच्यानंतर एक थप्पाच बसला त्याच्यावरती. पण प्रॉब्लेम काय होता की माझ्याकडे दुसरा एस्केप नव्हता, कारण नंतर मग काय ड्रामाच आहे, करेक्ट. ड्रामा आपल्याला करायचा नव्हता. तर मग कुठेतरी कॉमेडीमध्ये मी रुळली आणि तिथेच माझा कम्फर्ट स्पेस शोधायला लागली. अँड आय हॅड अ गुड रन. कारण कपिल शर्माचा शो हा अनुभवच खूप जास्त मजेशीर असणार हो आहे. हो हो, ऍब्सोल्युटली. आणि तेव्हा तू अँकरिंग पण करत होतीस आय वॉज अ त्याची. को होस्ट. है ना? Co-host होतीस. हो हो. त्याबद्दल सांग बरं काहीतरी. खरं तर ते शो जास्त, तो शो पुढे जास्त चालला नाही. कारण मे बी त्या शोचं लक नसेल किंवा काय, त्यावेळेला आणि काहीतरी गडबड पण होती, गडबड त्यावेळेला. झाली हा. होती आणि त्या शोचं लक नसावं किंवा काय, म्हणून को होस्ट होते मी. पण आय थिंक वी हार्डली शॉट 3 or 4 एपिसोड्स. अच्छा. हा, आणि त्याचा जास्त रन झाला नाही. अजून एक जो मी शो केला नाही तोच होता की कपिल बरोबर तोच शो होता. तर तो जास्त पुढे गेला नाही. इट वॉज व्हेरी अनफॉर्च्युनेट. प्रॉबब्ली द ओनली शो ऑफ कपिल शर्मा जे 4 एपिसोडमध्ये रॅपअप झालं. अच्छा. प्रॉबब्ली. या. पण पण त्याच सोबतच बिग बॉस होता का? नाही, बिग बॉसच्या नंतर झाला. नंतर बिग बॉस झाला. वॉज 2018 आय थिंक. 18 or 19. अच्छा, इतकं रिसेंट हो, होतं हो, हो. ते. आणि लवकर एक्झिट होती तुझी. हा, म्हणजे आता नाहीच भांडत मुलगी हो, म्हटल्यावर काय. म्हणजे हा, म्हणजे जे आपण मगाशी म्हणत होतो की पॅकेज आणि प्रोडक्ट मधला फरक. सो ते स्क्रिप्टेड नव्हतं. नाही, नसतं. नसतं. ते तुम्हाला प्रवृत्त करतात एकमेकांबरोबर भांडायला. पण असं नसतं की स्क्रिप्ट घेऊन हे तुला बोलायचं, हे तुला बोलायचं, असं नसतं. त्यांना स्वभाव माहिती असतात. त्या स्वभावाच्या बेसिसवरती तुमचं कास्टिंग असतं की ते इंटरेस्ट दाखवतात की नेहा पेंडसे. बिग बॉसने मला खूप परस्यू केलं होतं की तुम्ही या. आम्ही 4 महिने त्यांच्याबरोबर डिस्कस करत होते. तर मला माहिती, आणि मी त्यांना सांगितलं तोंडावर की कदाचित तुम्हाला माझ्याबद्दल काहीतरी चुकीचं माहिती असेल. आणि खरं चुकीचं नाहीये. मी आय डू कीप अ स्टँड, आय डू कीप माय फूट डाऊन वेर आय हॅव टू अँड वेर इट इज नेसेसरी, नॉट फॉर एंटरटेनमेंट. तर मला वाटतं बिकॉज टेलिव्हिजनमध्ये सुद्धा वेरेवर आय हॅड टू लाईक टेक अ स्टँड फॉर माय सेल्फ, मी ते घेतलेलं आहे. मी लढले, मी जे काय असेल ते मी केलंय. जे चुकीचं होत असेल तर मी नेहमीच आय हॅव व्हॉइस्ड माय ओपिनियन ऑन इट. पण दॅट इज फॉर अ कॉज. बरोबर. बिग बॉस इज नॉट अ कॉज. इट्स अ बिग शो. बॉस इज TRP. करेक्ट. करेक्ट. अँड इट्स नॉन-सिकल फाईट्स विच आय विल नॉट एंगेज इन. पण मग बिग बॉस तू करणार आहेस हे तू घरच्यांना सांगून केलंस, म्हणजे हे मला खूप कुतूहल असं वाटतं की एखाद्या शो बद्दल ना एक मनात एक असतं ना, एक ऑडियन्सच्या मनात पण एक इमेज असते एक, आणि तो कॉन्ट्रोवर्शियल शो आहे आणि वगैरे वगैरे वगैरे. तर हे सगळं करत असताना तू डेट डिस्कस केलंस? तू म्हणतेस 4 महिने घेतलेस तू त्या डिसिजन पर्यंत यायला? नाही, आय वॉज व्हेरी शुअर मला ते करायचं नाहीये. हां. आणि मी त्यांना आधीच आय कोटेड अन ॲस्ट्रॉनॉमिकल प्राईस, जे मला माहिती की नाही होणार. त्या प्राईजवरनं 4 महिने डिस्कशन, जिथे मी नाही हल्ले, कारण मला नव्हतंच करायचं ना. दे अग्रीड टू द प्राईज. ओके. देन आय वॉज लाईक ओके. ओके. ॲज सिम्पल एज दॅट. म्हणजे मग, आणि मी त्यांना सांगितलं की मी अशी आहे. नो नो, वी ट्रस्ट यू, वी नो यू. मी नाही उगाच भांडणार. नो नो, वी नो यू. ओके. किती आठवड्यात तू बाहेर पडलीस? 4. शॉर्टेस्ट आहे. बापरे. आणि ते आय थिंक पॅन्डेमिक 2020. पण त्याच्या आधी तू सिनेमा निर्मितीत प्रवेश केलास, मराठी? नाही, 19 मध्ये. बिग बॉस 18 मध्ये झालं. 19 मध्ये मी जून प्रोड्युसिंग केलं. करेक्ट. आणि आता तिघी. येस, तिघी माझा सो तुझा जो प्रवास आहे, या प्रवासामध्ये तू बालकलाकार ते आत्ताची निर्मिती क्षेत्रामध्ये तुझं म्हणजे 2019 मध्ये तू आलीस, पण आणि आता त्याच्यानंतर 6 वर्षाच्या गॅपनंतर परत एक निर्मिती करतेस. तर हे करत असताना की आपणच आपल्याला एखादी चांगली कलाकृतीमध्ये काम करता यावं, ही भावना घेऊन तू आली आहेस का तुला खरंच छान संहिता मिळाली?
माझ्याकडे ही पॉवर आहे, आर्थिक बळ आहे की मी काहीतरी चांगलं घडवू शकते. मला इतकं आवडलं हे वाक्य. हा, खरंच कारण नसतं मनापासून. ना. हो, खरंच आहे. हां, तर आणि आय एम व्हेरी हंबल अबाउट इट. बट जेव्हा मला कळलं की माझ्याकडे हे बळ आहे, तर मला माझ्या आजूबाजूच्या ज्या स्त्रिया आहेत, ज्या स्त्रियांना, कारण मी पण एक खूप वेगळं जग पाहिलंय, मी हो. खूप एक्सपोज आहे Absolutely. वेगवेगळ्या स्त्रियांशी, त्यांच्या परिस्थितीशी, आणि मला एक अशी स्टोरी हवी होती की जे या सगळ्या स्त्रियांचं रिप्रेझेंटेशन करते. आणि मला संवेदनशील कथा खूप आवडतात, आणि स्पेशली त्याच्यामध्ये जर स्त्री पात्र सेंट्रिक असेल, स्त्रियांबद्दल ती स्टोरी असेल, तर मला खूप आवडतं. आणि आय वॉज व्हेरी क्लिअर की मला अशीच स्टोरी तिघी मध्ये पण करायची होती आणि तिघीच्या पुढेही करायचे. कारण जर एक स्त्री म्हणून माझ्याकडे जर हे बळ असेल, तर मला ते बळ पुढे जाऊन एका स्त्रीलाच द्यायचे. योगायोगाने जेव्हा जिजी विशाजी आमच्या फिल्मची डिरेक्टर आहे, तिने मला या स्टोरी करता विचारलं, आणि आय वॉज व्हेरी हॅपी की एक फिमेल डिरेक्टरने मला अप्रोच केलं. आणि जेव्हा मला तिच्याकडनं स्टोरीबद्दल कळलं, तेव्हा 4 लाईनरच होती, जास्त काही मोठी ब्रीफ नव्हती त्याची, पण मला त्याचा जम आवडला. आणि मी जिजीला लगेच म्हटलं की जिजी, त्याला फुलव, आणि मनासारखी जर फुलली तर मी या स्टोरीला बॅक करायला तयार आहे. ग्रेट. या, अँड दॅट्स एक्झॅक्टली हाऊ तिघी हॅपेंड. त्याचा आत्ता ऑफकोर्स त्याचं प्रमोशन चालू झालेलं आहे आणि लवकरच तो सिनेमा प्रदर्शित पण होणार आहे. त्याचा एक जर्म सांगू शकशील विदाउट गोईंग इन टू मच डिटेल? तिघी हे एक आई आणि तिच्या 2 मुलींची स्टोरी आहे. हे आपल्याला ट्रेलरमधनं कळतच आहे. आणि वडील का नाही आहेत, आणि एक सिंगल मदर जेव्हा 2 मुलींना रेस करते तेव्हा तिचे चॅलेंजेस, नंबर 1, त्या 2 मुलींचे आपले आपले चॅलेंजेस. चित्रपट ज्या पॉइंटला, ज्या टप्प्याला सुरू होतो तिकडे या चॅलेंजेसबद्दल नाही बोललं जाते, पण या चॅलेंजेसला पार करून जेव्हा एक आई आणि 2 अडल्ट मुली असतात, तेव्हा त्यांनी घेतलेले निर्णय, त्यांची आपली आपली जर्नी, त्या जर्नीमधली गुंतागुंत, का त्या 2 बहिणी एकमेकांपासून दुरावल्या गेलेल्या आहेत, घरात असं काय घडलंय जेणेकरून ते नाईलाजाने का होईना पण एकत्र येत आहेत, आणि त्या एकत्र येण्यामध्ये ती गुंतागुंत जी आहे ती कशी सुटते, आणि शेवटी काहीही झालं तरी फॅमिली फॅमिली असते. क्या बात आहे. अशी ती स्टोरी आहे. आणि तू पहिल्यांदी काम करतेस भारतीताईंबरोबर? भारतीताईंबरोबर, सोनाली बरोबर, जिजीची तर पहिलीच फिल्म आहे. बरोबर. तर ऑल विमेन ॲब्सोल्युटली. आणि मजेची गोष्ट ही आहे की जस्ट दी अदर डे आय वॉज थिंकिंग, मी म्हटलं की आपण, म्हणजे खूपच कॉमनली आपल्याला माहिती आहे, आपण बोलतो की एका यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो, पण इथे कोर टीम जी आहे ती स्त्रियांची आहे, आणि त्यांना बळ देणारे जे आहेत ते पुरुष आहेत. अच्छा. हे किती मला एम्पॉवरिंग वाटतं बोलताना, ॲब्सोल्युटली, आणि अनुभवताना. म्हणजे आज या चित्रपटाच्या मागे आमचे जे आधारस्तंभ जे सगळे आहेत, तो माझा नवरा, कोकलिकोची टीम, हे सगळे पुरुष एनेबल करतायत आम्हाला फोरफ्रंटला स्मूथ ऑपरेट करण्याकरता. तर हे मला, आय एम व्हेरी प्राऊड ऑफ इट. नेहा, मी असं वाचलेलं आहे आणि हे पण केलेलं आहे तुझा रिसर्च करताना की तू एग फ्रीजिंग केलेलं आहे. येस. हां. तर याच्या मागचा थॉट तर कळतो आहे, पण जर का आपल्याला श्रोत्यांना सांगायचं असेल की हे याच्या मागची तुझी भूमिका काय होती, की ममत्व कधीतरी येणं किंवा तो ऑप्शन कायम असू देत, हां, हे तुझं थॉट होती? हां, म्हणजे अगदी खरं सांगावं तर खूप लहानपणापासून काम करत असल्यामुळे एक जबाबदारीची जाणीव किंवा त्याचे स्ट्रेस नेहमीच होते. लग्न करेपर्यंत मी ठाम होते की मला मूल नको आहे, कारण मला स्वतःकरता जगण्याची संधी नव्हतीच मिळाली. सतत कामच करत होते. मला फ्री स्पेस नाही मिळाला माझ्या आयुष्यात. लग्न केल्यानंतर कुठेतरी
थोडंसं माझं असं की काय झालं ना, डिकम्प्रेस झाले मी लग्न झाल्यानंतर. कारण एकतर लग्न झाल्या पॅन्डेमिक झालं. पॅन्डेमिक नंतर ऑलमोस्ट 2 वर्ष सगळ्यांचीच गेली. हो. त्यात मला खूप स्वतःचा विचार करता आला. काय झालं, माझं प्रोफेशनल ग्रोथ खूप झाली, माझी पर्सनल ग्रोथ खूप कमी झाली. जेव्हा तुम्ही स्वतःबरोबर खूप वेळ बसताना तेव्हा तुम्ही काय आहात, तुम्ही कोण आहात, आणि ह्याची उत्तरं नेहमीच बदलत असतात. विशीमध्ये तुम्ही वेगळे असता. दर मला वाटतं वर्षी तुमच्यामध्ये काहीतरी एक लेअर ॲड होत जातं. तुमच्या अंडरस्टँडिंगचा, तुमच्या मॉरॅलिटीचा, तुमच्या व्हॅल्यूजचे लेयर्स वाढत जातात. तर हे मी जेव्हा स्वतःबरोबर बसले आणि मी असं म्हटलं की मला आयुष्यभर हेच करायचं आहे का, मग मी कोण आहे, मी काय आहे. ते जेव्हा झालं तेव्हा मला असं वाटलं की एक फ्रीज करून, पण मी कम्प्लिटली कन्व्हिन्स्ड पण नव्हते की आता मला आई बनायचं आहे. माझं हे होत नाही, कारण माझं असं झालं की यार पुन्हा जबाबदारी, पुन्हा कशात तरी अडकणे. आणि मी ना अशी नाही आहे की आपण आई पण बनूया, मग आपण काम पण करूया. माझ्यामध्ये तेवढी चिकाटी नाही आहे. मला माहिती आहे की जर मी मूल जन्माला दिलं देन माय लाईफ विल बी अबाउट द किड. कारण माझी आई तशी आहे. करेक्ट. माझ्या आईला मी तशा रोलमध्ये पाहत असल्यामुळे माझी मतही तशीच आहे की मग, आणि स्पेशली लहान मुलं, कारण माझ्याबरोबर नेहमीच आई असल्यामुळे मला माहिती की त्या प्रोटेक्शनमुळे मी आज वेगळी झाली आहे, त्या सिक्युरिटीमुळे आज मी खूप वेगळी मुलगी झाली आहे. तर मला ते माझ्या मुलाला द्यायला आवडेल. मग मी म्हटलं मग मला असं हे करायचं आहे का, कदाचित नाही. रिस्पॉन्सिबिलिटी हवी आहे का, कदाचित नाही. पण आपण एक फ्रीज करून ठेवूया. अगदी वाटलंच कधी तर असं नको व्हायला की अरे आपल्याला आई बनायचं पण आता आपलं ब्रॅकेटच निघून गेलं, बायोलॉजी इज नॉट ऑन माय साईड. बरोबर. ते नको असायला म्हणून मी फ्रीज करून ठेवलंय, एवढंच. पण अजून माझं मत तेच आहे. फार इंटरेस्टिंग आहे हे. आणि हा तू नकळतपणे किंवा तुझ्या डोक्यात असेलच, पण तू तो निर्णय घेतलास. हो. आणि पॅन्डेमिकच्या आसपासच तुझं लग्न झालं. हो, म्हणजे माझं लग्न झालं आणि पॅन्डेमिक झालं. अच्छा. जानेवारीमध्ये आमचं लग्न झालं आणि मार्चमध्ये पॅन्डेमिक. आणि तो काळ तुझ्यासाठी खूप अवघड होता. सगळ्यांसाठीच होता. पॅन्डेमिकचा नाही, म्हणजे लग्न झाल्यानंतरचा. लग्न झालं म्हणून नाही, पण तू लग्न केल्यानंतर, म्हणजे एखादी सुंदर मुलगी ज्यावेळेला लग्न करते त्यावेळेला त्याच्यावर खूप रिॲक्शन्स असतात. आणि अशा रिॲक्शन्स तुझ्या लग्नाबद्दल खूप आल्या होत्या. पार्ट अँड पार्सल? आय डोंट पे अटेन्शन. नाही. You don't want to talk about that. I don't want to talk about it also. Okay. म्हणजे that reaction came for my career also. So I have learned a long way back not to. माझ्या कन्व्हिक्शनने मी चालते. सोशल मीडियावर तू खूप ॲक्टिव्ह असतेस आणि वेगवेगळ्या पद्धतीने तू व्यक्त होत असतेस. ट्रोल हा एक अविभाज्य भाग आहे तुमच्या आयुष्यातला. मग तो पर्सनल असो किंवा तुमचं एखादं रोल असो आणि काय असो. तू स्वतः हँडल करतेस तुझा सोशल मीडिया का तुझी टीम असते? स्वतः करते. त्यामुळे ते तू सगळं वाचत असशील? नॉट नेसेसरीली. सगळं नाही, पण म्हणजे त्यातल्या काही गोष्टी खटकत असतील, काय काय आश्चर्य वाटत असेल की अरे हे कुठनं विचार येतात. नाही, मी जेव्हा त्या सगळ्या टोलचे बाकींकरता विचार बघते तेव्हा मला काहीच वाटत नाही. मला फक्त वाईट या गोष्टींचं वाटतं. ट्रोल ठीक आहे, ह्याला मी पर्सनली नाही घेऊ शकत, कारण हे नुसतं माझ्याबरोबर होत नाहीये. कोणालाही ट्रोल करतायत. म्हणजे आजकाल नॉन सेलेब्सला सुद्धा एक मत देण्याकरता सुद्धा ट्रोल केलं जातं. तर याचं रूट कॉज काय आहे की तुम्ही जजमेंटल होताय. आय वुड रादर कॉन्सन्ट्रेट ऑन दॅट की एखादं असं व्यक्ती, ते आता हे सगळ्यांनी सांगितलंय की तो नेमलेस व्यक्ती आहे, त्याचं स्वतःचं काय अस्तित्व नसेल, ती जलसी असेल, जे काही असेल. माझं असं म्हणणं आहे की जे जेन्युइन लोक, काही लोक ना विचार न करता लिहितात. बरोबर. जे ट्रोलर्स असतात ना त्यांच्या सुरातनं आपल्याला कळतं की हा फक्त ट्रोल करण्याकरता लिहितोय. काही लोक तुमच्या आयुष्यावरती एक प्रॉपर मत देतात जे खूप मिसइन्फॉर्मेशनच्या स्पेसमधनं असतं किंवा लॅक ऑफ एक वेगळं आयुष्य जगणं. त्यांना वाटतं की ते जे आयुष्य जगले तेच योग्य आहे आणि इतरांनी जे वेगळे मार्ग निवडले आहेत ते चुकीचे आहेत. रिॲक्शन्स असतात. तर त्या लोकांकडनं माझी ही फक्त अपेक्षा आहे की जे ट्रोलर्स आहेत
ते जाणून करतायत. बरोबर. पण जे लोक विचार न करता लिहितायत ना, त्यांना फक्त मी हे सांगू इच्छिते की जज नका करू. कोणीतरी वेगळी वाट स्वतः करता तिने निवडली आहे किंवा त्याने निवडली आहे, तर फक्त विचार करून बघा. का नाही? हां, की अरे तिचं असं झालं असेल म्हणून तिने असे निर्णय घेतले असतील. तुम्ही इट्स लाईक टू वॉक इन समवन्स शूज. एवढं सिम्पल आहे ते. जस्ट डोंट जज समवन एल्स इज वॉकिंग इन युअर शूज. वॉक इन द्या पर्सन द्या शूज. करेक्ट. तेवढंच. बाकी ट्रोल करत राहा, ठीक आहे, पण पार्ट अँड पार्सल ऑफ. पार्ट एंड पार्सल. यू कांट. अच्छे के साथ बुरा भी आता है ना. सो आता जून सिनेमा एक निर्मिती झाली आणि आता तिघींची एक निर्मिती झाली. मराठी इंडस्ट्री असो, हिंदी इंडस्ट्री असो, त्याच्यामध्ये तू खूप खूप निर्मिती करत राहावीस अशी आमची इच्छा आहे. अशा करता कारण की एवढी उत्साही निर्माती आणि एक्सपेरिमेंटल तुझं आयुष्य मला असं वाटतं की एक्सपेरिमेंट आहे. ॲब्सोल्युटली बँग ऑन. की काहीच नॉर्मल नाही. हां, आणि हे पण करून बघूया ते हिट होते, हे पण करून बघूया वाय नॉट, असा पद्धतीने तू कार्यरत आहेस. हो. पुढचा काय तुझा ध्यास आहे नेहा? मला खूप प्रचंड कुतूहल आहे तुझ्याशी हे बोलताना. म्हणजे क्लूलेस आहे, ठीक आहे, आपण गो विथ द फ्लो म्हणतो, पण एक काहीतरी असतं ना की नाही माझा हा ध्यास आहे. मला चांगले चित्रपट करत राहणं हा एक आहेच आहे. ऑब्व्हियस आहे, हो. गिव्हन आहे. पण मला वाटतं मला स्पिरिच्युअल जर्नी सुद्धा एक्सप्लोअर करायला आवडेल. मला हे जाणवतंय की माझा स्वभाव बदलत चाललाय अनुभवांनी आणि जे काय आपण जगतोय आयुष्य. तर मला थोडं स्पिरिच्युअलिझमकडे अजून गेलीच आहे. माझा प्रवास सुरू झालेलाच आहे, पण ते मला अजून करायला आवडेल. मला अजून मी सगळंच करते, म्हणजे मी जग हिंडतीये. मला ना असं मध्येच की हुक्की येते. मध्येच मी उर्दू शिकत होते. हो, मध्येच मी उर्दू शिकत होते. माझा फक्त प्रॉब्लेम हा आहे ना की कोणतीही गोष्ट मी सातत्याने खूप वेळा करता नाही करू शकत आहे. कदाचित हे चुकीचं विधान असेल अशा करता, कारण तू सातत्याने कामच करतेस आणि ह्याला खूप पेशन्स लागतो, ह्याला खूप संयम लागतो, ह्याला खूप चिकाटी लागते. हो, पण नवीन एखादी गोष्ट जेव्हा मी शिकते, म्हणजे मध्येच मी उर्दू शिकत होते. ऑलमोस्ट मध्ये 1-1.5 वर्ष मी शास्त्रीय संगीत शिकत होते. हो, अशीच आहे मी. गुणगुणून दाखवतेस का? अजिबात नाही, कारण प्रॅक्टिस मध्ये माझा आवाज आता भोपू झालाय सतत इंटरव्ह्यूज देऊन. पण म्हणजे सांगण्याचा अर्थ आहे की काही ना काहीतरी सतत शिकत राहणे. मला स्वतःला एज्युकेट करायला खूप आवडतं. मग ते फायनान्स असो, ते काही असो, मला सतत काही ना काहीतरी शिकायला आवडतं. तू उद्योग क्षेत्रात पदार्पण केलंयस, तू तुझ्या नवऱ्याबरोबर हॉटेल इंडस्ट्रीमध्ये आलेली आहेस. मी नाही हँडल करत, पण तरी सुद्धा तू इन्व्हॉल्ड आहेस त्याच्यामध्ये. काइंड ऑफ शिकते मी डेफिनेटली. आज माझा नवरा हॉटेलियर असल्यामुळे काही गोष्टी माझ्या समोर घडत असल्यामुळे, आणि काही काही वेळा मी सांभाळते सुद्धा, नाही असं नाही. पण आय डोंट थिंक आय वुड वॉन्ट टू डू दॅट. पण मला काहीतरी, मला एवढं माहिती आहे, नाव दॅट आपण बोलतोच त्याच्यावरती, मला काहीतरी स्वतःचा बिझनेस करावं असं वाटतंय. फक्त काय नेमकं हे मला ते पण आपोआप येईल असं वाटतंय मला. पण काहीतरी मला स्वतःचं माझं बिझनेस करायचं आहे. मी सगळ्यांना फक्त हे सांगायचं आहे मला की अनेक वर्षानंतर मी येते मराठीमध्ये. जून आला होता पण तो थिएटरमध्ये रिलीज नव्हता झाला. पण आता मी तिघी घेऊन येत आहे. त्याच्यामध्ये मी आहे, सोनाली कुलकर्णी आहे, भारतीताई आहेत. आम्ही तिघींनीही आमच्या युज्युअल कॅरेक्टर्सपेक्षा खूप काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न केला आहे. भारतीताईंना तर मला वाटतं पहिल्यांदाच एक प्रायमल कॅरेक्टर मिळालं आहे. आणि आता जसे ट्रेलर्स बाहेर येत आहेत तेव्हा मला दिसतंय की भारतीताईंवरती किती प्रेम आहे तुमचं, आम्हा सगळ्यांवरती किती प्रेम आहे, आणि आम्हाला त्या प्रेमाची अजून गरज आहे. प्रोड्युसर म्हणून माझा हा पहिला चित्रपट आहे जो थिएटरमध्ये येतो आहे. तर जर तुम्ही तिघीला प्रेम दिलं तर मला अजून प्रोत्साहन मिळेल. असे चित्रपट, असे विषय, अशा फिमेल लेड स्टोरीज बाय फिमेल ऑफ फिमेल असं सगळं करायची मला संधी मिळेल. तर प्लीज तुम्ही तिघी चित्रपट थिएटरमध्ये बघा आणि तुम्हाला ती फिल्म कशी वाटली ती अर्थात सोशल मीडिया थ्रू, DMs थ्रू आम्हाला कळवा आणि आम्हाला ऐकायला नक्की आवडेल. नेहा, तू बालकलाकार होतीस तेव्हा म्हणलीस की आई तुझ्याबरोबर हिंडायची, कारण की तू लहान पण होतीस आणि तुला ती गरज पण होती.
तुझ्यात आणि बहिणीमध्ये 6 वर्षाचा फरक आहे. आणि आत्ता तुझी निर्मिती केली आहे सिनेमाची, ह्याच्यातही 2 बहिणी आहेत आणि आई आहे. पण तिथं असं आय थिंक त्या व्यक्तिरेखामध्ये 2 बहिणींमधलं अंतर आहे. तू आणि बहिणी तुमचं रिलेशन काय आहे? तिघीमध्ये मी मोठी आहे, पण माझ्या रिअल लाईफमध्ये माझी जी बहीण आहे ती मोठी आहे. बरोबर. ओके. आणि हे काय असं ठरवून नव्हतं की माझी बहीण आहे तर मला तिघीसारखा एक असं काही योगायोगच होता तो. आणि तसा योगायोग पण नाही आहे, कारण फारच वेगळं आहे. म्हणजे तिघीमधलं जे डायनॅमिक आहे त्याचा आणि माझ्या रिअल लाईफचा खरं तर काहीच संबंध नाही आहे. पण मजेची गोष्ट अशी आहे की तिघीमध्ये माझं कॅरेक्टर मोठ्या बहिणीचं असल्यामुळे मला मोठी बहीण असणं म्हणजे काय हे मला नव्याने सगळं शोधावं लागलं. कारण मी माझ्या घरात लहान असल्यामुळे आणि इंडस्ट्रीमध्ये काम करत असल्यामुळे घराचं सगळं फोकस माझ्यावरती होता. आई सतत माझ्याबरोबर. हो, ही गोष्ट खरी आहे की माझी बहीण माझ्यापेक्षा 6 वर्षांनी मोठी. माझी आई माझ्याबरोबर मला वाटतं मी काय 15-16 वर्षाची किंवा त्याच्या आधीपासूनच माझ्याबरोबर असायची. आणि तिचा स्वभाव माझ्यापेक्षा फार वेगळा होता. म्हणून ती म्हणजे धतिंग, बिंदास, जे हवं ते मागणारी, भांडणारी, फुल राडा, फुल करला. तर मला तेव्हा असं लहानपणी वाटायचं की हां, हिला काय मोकळं रान, आई माझ्याबरोबर आहे, मी आपली काम करतीये, मी आपलं सगळं करतीये, हिला मोकळं रान, हिला माझं जे वय होतं आणि माझ्या आयुष्याबद्दलचं जे अंडरस्टँडिंग होतं त्याकरता हे खूपच एक युनिट डिमेन्शनल थिंकिंग होतं. जेव्हा कुठेतरी मी मोठी झाले तेव्हा मला कळलं की माझ्या बहिणीने, मिनलने हिट तर नक्कीच घेतलेला आहे. असं नाही की माझ्या आईने मिनलकडे दुर्लक्ष केलंय, अजिबातच नाही. पण कुठेतरी आई घरी नसल्याचा काहीतरी हिट तिने घेतलंच असेल. आणि या गोष्टीची शोध मी तिघी चित्रपटाच्या चित्रीकरणानंतर मी म्हटलं, आणि माझा आणि माझ्या बहिणीचा तसा बऱ्यापैकी अबोला आहे गेल्या अनेक वर्षांपासून. कारण आम्ही दोघं फार वेगळे आहोत. आमचे पर्सनॅलिटीज, आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, व्हॅल्यू सिस्टम, आम्ही दोघांचे पोल्स अपार्ट आहे. आणि तिघीनंतर मी माझ्या बहिणीला रीच आउट केलं. कारण तिघीकडनं जेव्हा तुम्ही चित्रपट पाहाल तेव्हा तुम्हाला तेच कळेल की आयुष्य खूप छोटं असतं. आणि आपल्याच नात्यांना जर आपण रिझॉल्व्ह करायचा प्रयत्न नाही केला तर नुसतं चित्रपट बनवून उपयोग नाही आहे. त्याला कुठेतरी त्याची अंमलबजावणी करणं गरजेचं आहे. पण ते सोपंही नव्हतं. कारण इतक्या वर्षांचा अबोला, इतक्या वर्षांचं हर्ट तिला सुद्धा मला सुद्धा वेगवेगळ्या कारणांकरता. आणि मी तिच्याशी बोलायला सुरुवात केली. कुठून करावी, कशी करावी कळेना. पण अनेक महिन्यांपासून आणि हे 6 महिने आधीपासून मी सुरू केलं. सुरुवातीला तर खूप अक्युजेशन, वर्षांचं सगळं तुंबलेलं बाहेर आलं दोघींच्याकडनं. नाही, यंदा फक्त मी एक शहाणपणा केला. आधीची नेहा, चित्रकरणाच्या आधीची, मग तुला असं वाटतं तर मलाही असं वाटतं आणि माझंही हे दृष्टिकोन आहे आणि मी पण लहान होते आणि मलाही काही गोष्टी कळत नव्हत्या वगैरे वगैरे. यंदा मी फक्त ऐकत होते. कारण मी म्हटलं तिला मीच कधी समजून घेणार. मोठ्या बहिणीचं काय, तिची काय जर्नी राहिली आहे, तिचे काय दुःख आहे, तिचं काय दृष्टिकोन आहे. तिला माझ्याकडनं, मी लहानपणापासून घरात काम करत असल्यामुळे माझं पोझिशनिंग घरामध्ये फार वेगळं झालं. माझ्या मताला किंमत होती. कारण मी जगाला एक्सपोज झाले असल्यामुळे, 4 गोष्टी मी घराकरता करत असल्यामुळे, घरातली लहान असूनही मी काय विचार करते, मी घराकरता काय करू इच्छिते, किंवा घराने कसं पुढे ऑपरेट झालं पाहिजे. बाबांचं एक होतंच म्हणणं, पण माझंही तोडीसतोड एक मत होतं ज्याला विचारलं जात होतं. तर त्या दृष्टीने हे खूप अनफेअर असेल. अनफेअरपेक्षा तिचं असं होतं की तू माझ्याकरता काही गोष्टींकरता स्टँड का नाही घेतला. आणि मला असं झालं की मिनल, माझे दृष्टिकोन तेव्हा तुझ्याकडे बघण्याचा वेगळा होता. मी लहानच होते ना. पुन्हा तेच, ही जबाबदारी किंवा आज घरामध्ये से असणं हे माझ्याकडे इतक्या लहानपणी आलं. मी म्हटलं, मी लहान होते,
माझी स्वतःची पर्सनॅलिटी डेव्हलप झाली नव्हती. माझे स्वतःचे विचार जे मी म्हटलं माझी पर्सनल डेव्हलपमेंट बरोबर. फार उशिरा झाली. प्रोफेशनली माझी डेव्हलपमेंट खूप सुंदर झाली. जग, दुनिया, नॅव्हिगेशन हे सगळं मला कळलं. पण आपल्या नात्यांना कसं जपायचं हे माझ्याकडे खूप उशिरा आलं. तर मी खूप मिनलचं ऐकून घेतलं, खूप ऐकून घेतलं. सगळ्याच गोष्टी तिने सांगितलेल्या योग्य किंवा करेक्ट होत्या असं नाही, पण तू तुझी बाजू ठेव. आणि आज मला वाटतं 6 महिने झालेले आहेत. आजही आम्हाला एकमेकांचं नाहीच पटत, किंवा तिला मागच्या गोष्टींबद्दल माझ्याकडनं ज्या अपेक्षा होत्या त्या सगळ्याच बरोबर होत्या अशा नाही. काही योग्य होत्या ज्या मी नाही करू शकले. त्याची किमान मी ओनरशिप घेतली की हो, तेव्हा नाही कळल्या मला या गोष्टी. आणि मान्य आहे की ते माझं वय तेव्हा नव्हतं. पण जरा शांतपणे बसून मी तुझा विचार जर केला असता, त्या अगदी फास्ट लाईफमध्ये मी स्वतःचाही विचार नाही केला आहे, पण जर मी तुझा विचार केला असता तर काही गोष्टी मी तुझ्याकरता वेगळ्या पद्धतीने करू शकले असते. मला वाटतं कधी कधी ना व्हॅलिडेशन समोरच्या माणसाला त्याची गरज असते, कारण परिस्थिती तर बदलू नाही शकत आता. हो हो. पण किमान मी तिला ते व्हॅलिडेशन दिलं. सो तिघींमुळे ॲटलिस्ट तुला मी ते एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह मिळाला. म्हणजे व्हॅलिडेट मी तिला करणारी मी कोण, तसं नाही, पण कुठेतरी जे मी म्हणते ना की वॉक इन समवन एल्सेस शूज, ते मी तिच्या शूजमध्ये वॉक करू शकले तिघीमुळे. म्हणून सुद्धा तिघी माझ्याकरता खूप स्पेशल आहे. क्या बात आहे. नेहा, तुझी अशीच उत्तम प्रगती हो, अशीच हसत राहा आणि अशीच एक्सपेरिमेंटल लाईफ जगत राहा. ॲब्सोल्युटली. थँक्यू. ऑल द बेस्ट.